की स्त्रियांकडे पैसे नसतात, आहे की नाही? पैसे हे फक्त पुरुषांकडेच असतात. तुम्हाला जगता यावं पैशासाठी काम न करता. जेव्हा मला 9,000 पगार होती, 9,000 पगार असताना सुद्धा मी 5,000चा माणूस नोकरीवर ठेवला होता. मी तर म्हणतो की प्रत्येकाला श्रीमंत व्हायचा अधिकार आहे. चौकात चौकात लोक बसून गप्पा मारतात, नाही नाही पैसा काय सगळं आहे का, माणुसकी महत्वाची आहे, माणुसकी जपली पाहिजे. मग त्यांना माणुसकीच मिळते, पैसा मिळत नाही कधी. बरं, कित्येक घरामध्ये बाप ओरडतात, अरे पैसे काय झाडाला लागले काय, न आलाय काय बेन्या. बरोबर आहे. मग ते बाप आपला सारखा असं म्हणतो म्हणजे पैसे इज व्हेरी हार्ड थिंग, आय कांट अचीव इन माय लाईफ. ही एक भावना त्याला लहान मुलामध्ये, आणि तू कधी श्रीमंत होऊ शकत नाही. तर तुमच्याकडं किती पैसा आहे हे लहानपणी ठरव, आहे की नाही? ज्या देशात श्रीमंत लोक आहेत तो देशच श्रीमंत होऊ शकतो. गरिबामुळे देश चालत नाही. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल चार्ट कमांडो. येस, मला माहिती आहे तुम्ही थोडंसं आश्चर्यचकित झाला असाल. आज महेश सर कुठे गेले आणि हा कोण व्यक्ती आहे जो आम्हाला आमच्या चॅनलवरती वेलकम करतोय? मित्रांनो, काळजी नका करू, घाबरू नका. हा चॅनल जो चार्ट कमांडो आहे त्याचाच मी एक लर्नर आहे आणि आज मी अशा विषयावरती गप्पा मारणार आहे. येस, तुमच्या आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाबरोबर पैसा आणि जीवन. आणि ज्या व्यक्तीने शून्यातनं विश्व निर्माण केलंय अशाच व्यक्तीला आपल्याच चॅनलवरती आपणच इन्व्हाइट करणार आहोत. महेश पाटील सर. धन्यवाद, थँक्यू सर. सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि या जगात कित्येक लोक अशी आहेत रोज सकाळपासून संध्याकाळवर मेहनत करतायत, काम करतायत, स्वप्न बघतायत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं मला चांगलं जीवन हवंय, आनंदी जीवन हवंय. आणि ह्या सगळ्यांसाठी लागणारं एकमेव साधन म्हणजे पैसा. तर त्याच विषयावरती तुम्हीच चांगलं मार्गदर्शन करू शकता, कारण तुम्ही शून्यातनं इथपर्यंत आलेलात. तर आम्हाला त्याविषयी तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि खूप महत्त्वाचा विषय तुम्ही छेडलेला आहे. ॲक्च्युली पैसा खूप महत्त्वाचा आहे, बरोबर, पण जीवनापेक्षा नाही. ओके. म्हणून आपण पैसा आणि लाईफ राईट, या दोन्ही गोष्टीला सोबत घेऊन जाऊ. कारण बरेच जण आज आपण जर सोशल मीडियावर पाहिलं, असे थंबनेल्स आहेत किंवा असे अट्रॅक्शन्स आहेत की 18 वर्षाच्या मुलाने 100 करोड कमवले, 1000 करोड कमवले. बरोबर. तर जे असे एक्सपेक्टेशन क्रिएट केले जातात की जे चुकीचे आहेत. राईट, बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, बरं ठीक आहे तेवढे पैसे कमवायला काहीही अडचण नाही, परंतु आपल्याला नेमकं काय पाहिजे आयुष्यात हे आपल्याला बघितलं पाहिजे. की सगळं अल्टिमेट गोल मला असं वाटतं आयुष्याचं की एक आनंदी आयुष्य असलं पाहिजे. राईट. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की खूप साऱ्या लोकांना पैशासाठी मेहनत करताना बघितलंय. म्हणजे मी हजारो लाखो लोकांना रोज बघतोय, आपण वेगळ्या ठिकाणी फिरत असतो आणि आम्ही जेव्हा विचारतो की तुम्हाला पैसा म्हणजे काय माहिती आहे का, तर पैसा म्हणजे काय, खूप सारे लोक वेगवेगळे त्यांचे ऑब्झर्वेशन सांगतात, वेगवेगळी उत्तर देतात. तर आज आम्हाला ऍक्च्युली आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना ज्याच्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करतोय, जी गोष्ट आपल्याला कमवायची ती जर माहित नसेल तर ती मिळणार कशी? म्हणून तुमच्याकडनं आम्हाला एक उत्तर हवंय, पैसा म्हणजे नेमकं काय? हे उत्तर द्यायच्या अगोदर मी माझ्या एका मित्राची स्टोरी सांगतो. येस सर. माझा मित्र लहानपणापासून एकदम ॲम्बिशियस होता, एकदम जबरदस्त ॲम्बिशन. आणि त्याचं एक वाक्य होतं फेवरेट, कमाऊंगा कोटी से नहीं तो उठ जाऊंगा रोटी से. आणि त्यांनी खरंच कष्ट म्हणजे त्याला सॅल्यूट आहे. त्यांनी रात्रंदिवस कष्ट करायला सुरू, लहानपणापासूनच त्याचा स्वभाव कष्टाळू होता. रात्रंदिवस कष्ट केले, मेहनत केली त्यांनी. आणि हळूहळू त्याला जे गोल्स अचीव करायचे होते, त्याला जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे मिळाले. त्याचा आज बंगला आहे. परत त्यांनी कार, चांगल्या क्वालिटीची कार घेतली. म्हणजे जेवढं त्याचं काही स्वप्न होतं ते सगळे त्याचे पूर्ण झाले. परंतु प्रॉब्लेम हा झाला की मी जे आत्ता पाहतोय की तो हळूहळू त्याला थांबायचं कुठं हेच माहीत नाही. तो अजून कामच करत आहे रात्रंदिवस. मग सगळं झालंय पण तो पैसा कमवतच आहे. आणि अशी पण काही मी लोक बघितली, मरेस्तोवर पैसा कमवला त्यांनी, त्याचा उपयोग त्यांच्या पुढच्या पिढ्यांना झाला. बरोबर आहे. पण तो उपयोग योग्य नाही झाला, कारण तो त्यांनी कष्टाने नव्हता कमवला, त्यामुळे त्या पिढ्या सुद्धा बर्बाद झाल्या. बरोबर. मग एक साधा पॉईंट आहे की आपल्याला पैसा म्हणजे काय हे जर नाही समजलं तर आपण त्या एका पैशाच्या ट्रॅपमध्ये अडकतो. त्यांनी पैसा भरपूर कमवला, पण प्रॉब्लेम तो त्याच्या घरातल्या छोट्या मोठ्या इव्हेंट हजर राहू शकला नाही. बरोबर. त्याची मुलं लहानाची मोठी झाली, त्याला माहीत पण नाही. म्हणजे 5-5 दिवस 10-10 दिवस बाहेर कामानिमित्त राहायचं. बायकोच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. आई वडील त्याची वाट बघण्यात मरून गेले. मग हा पैसा आहे का?
मग पैसा म्हणजे नेमकं काय आणखी Right. कसं? तर पैसा म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून पैसा म्हणजे हे चॉईस आहे. पैसा म्हणजे हे आपल्याला एक चॉईस देतं की आपण काय चूज करायचं. आपल्याला आनंद चूज करायचा आहे का बरोबर. आपल्याला शो ऑफ करायचा आहे. याचा एक अधिकार पैसा देतं. आणि याच्याही पुढे जाऊन पैशाचे मी अनेक सारे व्याख्या सांगतो जे मला वाटतात, आहे की नाही. आणि जर आपल्या व्ह्युअर्सला जर काही वाटत असेल त्यांनी पण टाईप कराव्या खाली व्याख्या, त्यांना काय वाटतं पैशाबद्दल. तर मग पैसा म्हणजे आपण आपला वेळ विकून कमवलेली वस्तू आहे. वस्तू. म्हणजेच काय करतो आपण, आपला वेळ विकतो. याचा अर्थ काय की ही आपली लाईफ एनर्जी आहे. समजा एखादा व्यक्ती 1 महिना काम करतोय, त्याला 25,000 पगार आहे, बरोबर आहे. म्हणजे बरोबर. त्या व्यक्तीची एका महिन्याची लाईफ एनर्जी म्हणजे 25,000 आहेत. म्हणजे तो ॲक्च्युअल पैसा नाही आहे, तो लाईफ एनर्जी आहे. बरोबर. आणि समजा त्या व्यक्तीनं 50,000चा टॅब घेतला, जो की त्याला तेवढा प्रोडक्टिव्ह यूज आहे किंवा नाही, बरोबर, तेवढा नसेल असं आपण जर अज्युम केलं. किंवा आज मार्केटमध्ये आपण बघतो किंवा समाजात प्रत्येक व्यक्ती टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाईज आहेत आणि म्हणजे एक स्टेटस सिम्बॉलसाठी पळतोय. कुठं पळतोय, धावतोय, त्याला लक्षात येत नाही आहे. तो पगार कमवतो, त्या पगार कमवलेली पगार वस्तू विकत घेतो, वस्तू विकत घेतल्या की पगार संपतो, पैसे संपतात, परत तो काम करतो, पैसे कमवतो, परत वस्तू घेतो, परत तो काम करतो, पैसे संपतात, परत वस्तू. म्हणजे वस्तू घेण्यासाठी आपला जन्म झाला आहे का? लोकांना हे लक्षात येत नाही आहे की आपला वेळ संपणार आहे. वेळ आपण नंतर कमवू शकत नाही. पैसा आपण कधीही कमवू शकतो. तो पैसा इज इक्वल टू लाईफ एनर्जी. मग ही लाईफ एनर्जी आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजे. आणि ही लाईफ एनर्जी जेव्हा आपण आपल्या अनुभवामध्ये कन्वर्ट करतो, तेव्हा आपलं जीवन सफल होत असतं. याला आध्यात्मिक भाषेत मी बोलायला गेलो तर लोक ऐकणार नाहीत, परंतु मी त्याच्यावर पण कधी बोलेन. पण हे जे आहे, ही लाईफ एनर्जी आपल्याला किती, कशी आणि कुठं हे यूज करायचे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. जर तुमचे पैसे, जी की लाईफ एनर्जी आहे, ती तुमच्या एक्सपिरियन्सेसमध्ये, तुमच्या मेमरीजमध्ये कन्वर्ट नाही झाली, तर युअर लाईफ इज वेस्ट. ओके सर, मला आता ह्या उत्तरातनं एक गोष्ट नक्की कळाली की पैसा म्हणजे ऊर्जा आहे. येस. आणि पैसा एक साधन आहे. जसं तुम्ही एक आता खूप सुंदर एक उदाहरणाचं स्पष्टीकरण केलं की माणूस पैसा कमवतोय, वस्तू घेतोय, पुन्हा पैसा कमवतोय, म्हणजे तो एका चक्रव्यूहात फसत चाललाय. म्हणजे पैसा हे कित्येक लोकांच्या आयुष्यात साध्य बनलंय, साधन नाही. ॲग्री. आणि मग त्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात आता जे काही अचिव्हमेंट्स केल्यात, तर तुमच्याही आयुष्यात पूर्वार्धात तेच असेल की मला पैसाच कमवायचा आहे. मग तुम्ही तो कमवताना काय काय गोष्टी केल्यात, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तुम्ही काम केलं? राईट. मी सुद्धा भरपूर चुका केल्यात. चुका माणूस करत नाही असं नाही, चुका आणि शिका या पद्धतीने. लहानपणी परिस्थिती खूप गरीब होती. म्हणजे एवढी सिच्युएशन बिकट होते की जन्मलेल्या पहिल्या दिवशीच बाप माझा दुश्मन झाला. आणि खूप हालाकीचे दिवस, म्हणजे 4-4 दिवस आम्हाला भाकरी मिळायची नाही. आणि मग तेव्हा एक डोक्यामध्ये एक, आणि समाजात बघायचं प्रत्येकजण पैशासाठी धावतोय, तेव्हा माझ्या डोक्यात आलं होतं की बाबा मी काही करून मी पैसा कमवणार, खूप पैसा कमवणार. किती कमवणार वगैरे काही कळत नव्हतं तेव्हा. पण लोक लखपती, त्या आमच्या लहानपणी लखपती म्हणजे खूप मोठं होतं, राईट. काही लाख आता महिन्याचा खर्च आहे आपला, पण त्यावेळेस लखपती म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मग काही काच ना मोठा पैसा कमवायचा एवढंच डोक्यात होतं. रात्रंदिवस मेहनत केली जिंदगी. परंतु काय कसं असतं की मी जे टार्गेट घेतो ते सगळं ॲचिव्ह झाल्यानंतर मला लक्षात आलं, साला आनंदी राहण्यासाठी एवढं करायची गरजच नव्हती. बरोबर आहे. म्हणजे मी माझी चूक पण मान्य करतो, पण हे मला लक्षात तर आलंय. काही लोक मरून पण जातात, पण त्यांना लक्षात येत नाही की आपण जगतोय कशासाठी. राईट. राईट. आणि म्हणून ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग आता हा पैसा मग कुठं थांबलं पाहिजे, बरं. म्हणजे मी ह्या सगळ्यातून पुढे गेलोय म्हणून, जसं तुम्ही पण नेहमी म्हणता की बाबा अध्यात्मातून बेसिक गरजा झाल्याशिवाय तुम्हाला पुढचं अध्यात्म वगैरे असल्या काही विचार सुचत नाही. किंवा शाहरुख खानचं एक वाक्य आहे, फर्स्ट बिकम रिच देन फिलॉसॉफर. हे तुम्हाला फिलॉसॉफर जर बनायचं असेल तर आधी श्रीमंत बना, तर तुम्ही क्वालिफाय आहेत फिलॉसॉफर. ह्यालाच घेऊन एक तुम्हाला छोटासा एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या जगात पैसा म्हणजे कित्येक ठिकाणी आपण ऐकलंय प्रचंड आहे, भरपूर आहे,
पैसा कमवायची साधनं पण भरपूर आहेत. मग काहीच मोजक्याच लोकांना पैसा का मिळतो आणि काही लोकांना कित्येक वर्ष, कित्येक पूर्ण आयुष्यभर मेहनत केल्यानंतरही पैसा का नाही मिळत? ग्रेट. म्हणजे माझ्या डोक्यात एक प्रश्न पडलेला आहे की पैसा आणि मेहनत ह्याचा असा जवळून संबंध आहे का? तुमच्या अनुभवातनं काय असेल? तर हार्डवर्क, तुम्ही हे पण चांगलं ऑब्झर्वेशन केलं की कित्येक लोक अगदी माझ्याकडं जेवढं आहे की नाही, मी जेवढं काम केलं त्यासाठी ह्याच्यापेक्षा 1000 पट जास्त काम केलेली लोक आहेत, पण आज पण ते गरीब परिस्थितीत आहेत. राईट. बरोबर आहे. मग ह्याचा अर्थ हार्डवर्क करायचं नाही का? तर ह्याला काही फॅक्टर्स आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे फॅक्टर लोक लक्ष देत नाहीत, लक. की तुम्हाला त्या राईट गोष्टी, समजा उदाहरणामध्ये आता मी जास्त पुनर्जन्म हे ते ह्याच्यात घुसणार नाही, बरोबर आहे. आत्ता जे आहे ते समोर आपण जर बोललं तर पैसा हा हार्डवर्क पण तेवढं महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. तुमचं प्लॅनिंग पण महत्त्वाचं आहे, स्मार्ट वर्क पण महत्त्वाचं आहे, आणि ह्याच्यात लकचा खूप सगळ्यात मोठा रोल आहे. ओके. राईट. कितीतरी असे मी लोक बघितलेत जे गरीब आहेत, परंतु एक्सलंट, म्हणजे त्यांचं नॉलेज एवढं जबरदस्त आहे, त्यांच्याकडे स्किल एवढं जबरदस्त आहे, पण ते श्रीमंत नाहीत. तिथे एक इच्छाशक्तीचा पण प्रश्न येतो. काही काही लोकांना त्यातच खुश आहेत, म्हणजे त्यांची इच्छाशक्ती त्या लेवलला नाहीच आहे, बरोबर आहे. आणि पैसा विचारात पण असतो, पण याला सपोर्टिव्ह तुम्हाला लक असावं लागतं, आणि म्हणून तो पण पार्ट लकसुद्धा चांगलं वर्क करतं. प्रेक्षकांना काय वाटतं ते पण कॉमेंटमध्ये, हे माझं वैयक्तिक मत आहे, त्यामुळं प्रत्येकाने आपल्या आपल्या वैयक्तिक मताचा आदर करावा. पण मग हे लकसुद्धा वाढवता येतं सर. म्हणजे लकी, हा लकी आहे, तो लकी आहे म्हणतो ना आपण, पण आपल्याला सुद्धा लकी होता येतं, बरोबर. मॅक्झिमम लोक काय करतात की मी अनलकी आहे की नाही, काय होणार आहे, मग देवाकडे फक्त तथास्तु एवढा एकच शब्द आहे. मग तुम्ही जे म्हणताय तसंच होणार, तथास्तु. आणि तुम्ही जर म्हणता नाही आय एम लकी, आता आमचे स्टुडंट लोक आहेत आहे की नाही, जे थर्ड वेव ट्रेडर प्रोग्राममध्ये कित्येक स्टुडंट्स आहेत, तर ते आय एम लकी आम्ही क्लासमध्ये, मला वाटतं 1 तासाच्या क्लासमध्ये 10 वेळा तर आम्ही म्हणत असू आय एम लकी. आणि त्यामुळं 99% लोक प्रॉफिटेबल झालेत आत्ता, जे इक्विटीमध्ये ओनली करतात. जे ऑप्शनच्या नादी लागून गेले ते त्यांचं आपण काही करू शकत नाही. पण जे आताचे थर्ड वेवमध्ये जे लोक आहेत, म्हणजे एवढं जबरदस्त त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट येतो, त्याचं कारण आहे की आय एम लकी. आणि यू हॅव टू ओपन टू वर्ल्ड. ओके. तुम्ही एकदम आतून ओपन असलं पाहिजे जगातून जे येणारे व्हायब्रेशन्स आहेत ते स्वीकार करायला. बरेच लोकांनी डोअर क्लोज केलेत. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय, किंवा बिझनेस आहे, किंवा अजून काही असेल. समजा तुमच्या बॉसनं सांगितलं की अरे आज तो नाही आहे, हे काम तू कर, आहे की नाही, किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट आहे तर हे करतोस का, तर त्यावेळेस तो व्यक्ती विचार करतो, साला माझ्या मागं हे काय नवीन लफडं लावालेत, आहे की नाही, हे आपण करणार नाही. म्हणजे आणि बरीच पुस्तकं लिहिली गेली त्याच्यावर, हजारो पुस्तकं आहेत, हाऊ टू से नो. राईट. बरं, ते ठीक आहे, काही ठिकाणी मी त्या पुस्तकांना पण विरोध करत नाही, परंतु हाऊ टू से येस हे पुस्तक मी लिहितोय सध्या. अरे ग्रेट. हां, तर हे येस म्हणता आलं पाहिजे. मराठीमध्ये अजून एक काय फरक पडतो नावाचं पुस्तक लिहिलं आहे मी सध्या. तर हाऊ टू से येस, तुम्ही त्या गोष्टीला, म्हणजे कुठल्याही गोष्टीला येस नाही, पण तुम्ही त्याला व्यवस्थित बघून येस म्हणलं पाहिजे. समजा तुम्ही एक्स्ट्रा काम तुम्हाला पडलं आहे बॉसने सांगितल्यामुळं, पण तुम्ही त्याच्यात जर बेस्ट ऑफ बेस्ट काम केलं, तर कुठल्याही ऑफिसचा बॉस असेल किंवा कंपनीचा ओनर असेल, त्याचं ऑब्झर्वेशन असतं, त्याला पण कंपनी पुढे न्यायची आहे. आणि मग ते चांगले लोक ज्यांचं खरंच काम बेस्ट आहे त्याला वर उचलतात, ओके. आणि ॲब्सोल्युटली त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि तुमचं मग हे काय होतं, ज्यांनी नो म्हणलं तो अनलकी, ज्यांनी येस म्हणून वर्डला ॲक्सेप्ट केलं, मध्ये घेतलं, हे जे आहे व्हायब्रेशन जर तुम्ही असे हात पसरून पूर्ण जगाला, नेचरला तुमच्यामध्ये तुम्ही घेत असाल. म्हणजे सर मला आता एक गोष्ट जाणवली की लोकांना लक म्हणजे ती कुंडली, मी त्याला विरोध करत नाही किंवा ते शास्त्र खरं आहे त्याच्या नाही, बाबतीत त्यात पडायचंच पडायचं नाही त्याला. पण मला एक आत्ता काय कळालं किंवा व्ह्युअर्सना पण जाणवलं असेल की लक म्हणजे आपल्या विचारांचा एक पॅटर्न. आपण विचार जसे बदलतो तसं आपलं लक ओपन होत जातं. राईट. जसं तुम्ही सांगितलं की यस, से यस.
किंवा आपले विचार जर आपण प्रभावी केले आणि मोठे केले तर तसे रिसोर्सेस पण आपल्याकडे स्टार्ट होतात. सो तुम्ही पण तुमच्या आयुष्यात काही लहानपणापासून जातात अशी थोडीशी तुमच्या बाबतीत सांगितली गोष्ट की तुम्ही पण तुमचे पॅटर्न बदलले असतील. मग विचारांचा पॅटर्न पहिला कुठला होता, काही दिवसानंतर काही वर्षानंतर कुठला झाला आणि आज तुमचा पॅटर्न कसा आहे. त्या पॅटर्न्स बदलल्यामुळे तुमचे रिसोर्सेस पण वाढले असतील. त्याच्या बाबतीत काय सांगाल मला? त्याच्या बाबतीत आपला हा याच चर्चेला जर कंटिन्यू केलं त्याच्या बाबतीत तर पैसा पैसा म्हणल्या मनात पहिले 3 शब्द कोणते येतात? तुम्ही पण कॉमेंटमध्ये हे पॉडकास्ट थांबवा आणि कॉमेंटमध्ये टाईप करा. येस. किंवा 3 शब्द कुठले येतात पैसा म्हणलं की? मला पैसा म्हटलं की काय येतं पहिल्यांदा डोक्यात? पहिलं येतं की टाइम फ्रीडम. ओके. मी पैसा यासाठी कमवला की माझ्या वेळेवर माझा ताबा असावा. माझी इच्छा असेल तेव्हा मी जे करायचं ते मला करता यावं. मग दुसरं माझं हेल्थ. माझे तब्येत एवढी खराब झाली होती म्हणजे ज्यावेळेस मी 4.5 वर्ष लगातार मी 20-20, 22-22 तास चार्टवर बसलेलो आहे आणि कंटिन्यू नॉनस्टॉप चार्ट आणि ट्रेडिंग, बस दुसरं काहीच नव्हतं आयुष्यामध्ये. म्हणजे पूर्ण फॅमिली विस्कळीत झाली होती आणि मला ते माहीत होतं. पण मी ठरवलं होतं की ह्या 5 वर्षात मला माझं फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं. त्याच्यावर पण बोलू आपण की मी कसं केलं आणि काय टेक्निक्स आपल्याला वापरता येतील. मग पैसा म्हणल्यानंतर एक आलं टाईम, दुसरं आलं हेल्थ आणि तिसरं हॅपीनेस. ओके. म्हणजे आपण पैसा म्हणलं की ह्या 3 गोष्टी माझ्या डोक्यात येतात की पैसा. तुमच्या डोक्यात कुठल्या 3 गोष्टी येतात? दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मग हे कमवायचं तर आपल्याला टाईम फ्रेम, कारण आपण टाईम विकतोय. मी माझ्या इन्कमला तासामध्ये डिवाईड केलं होतं आणि पर आवरचा इन्कम काढला होता आणि त्याच्यानुसार मी किती कुणाला वेळ द्यायचा हे ठरवतो. आज पण समजा मला काहीच काम नसेल तरी चालेल, पण मला आवडणाऱ्या व्यक्तीलाच वेळ देतो. त्याचं कारण असं आहे की विनाकारण आपल्याला आपला वेळ, कारण हे परत मिळणार नाही आहे. पैसे अजून आपण कमवू शकतो नंतर, आहे की नाही? आपले लेकरं कमवतील, पैसे कुठूनही आपण उभे करू शकतो, पण ही वेळ गेलेली परत येणार नाही आहे. त्यामुळं मी वेळेला जास्त महत्त्व देतो. जर तुम्ही मला ते हे पॅटर्नबद्दल बोललात, विचारलं, तर मग एक कन्सेप्ट आहे लाईफ ट्रायंगल. म्हणजे यंग एज, मिडल एज आणि ओल्ड एज. म्हणजे समजा 20 ते 30 वर्ष यंग आहेत समजा, नंतर 30 ते 50 आणि 50 प्लस. तर हे जर आपण बघितलं तर यंग एजमध्ये, मिडल एजमध्ये आणि ओल्ड एजमध्ये तुमच्याकडे टाईम, मनी आणि हेल्थ 3 गोष्टी हव्यात. हां, पण ह्या 3 गोष्टी तर मिळणार नाहीत. समजा तुम्ही तरुण आहात, तर तरुण असाल तर तुमच्याकडे वेळ आहे भरपूर, आरोग्य पण चांगले, पण पैसे नसणार आहेत. बरोबर. कारण तुम्ही जस्ट शोधात असाल जॉबच्या किंवा बिझनेसचा, काहीतरी स्टार्ट करत असाल किंवा काय, तुम्हाला ते अर्निंग नसेल तुमच्याकडे. बरोबर, म्हणजे पैशाची अडचण असणार आहे. तुम्ही जर समजा मिडल एजमध्ये आहात, 30 to 50 मध्ये आहात, तर तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसा असेल, आहे की नाही? पण हेल्थ जी असेल ते मीडियम असेल, म्हणजे खूप चांगली नाही किंवा खूप खराब नाही. आणि काय राहिलं आता, वेळ नसेल. कारण 30 ते 50 मध्ये एवढी धावपळ, 20-25 वर्ष माणूस एवढी धावपळ करतो की त्याला काही लिमिट नाही, म्हणजे त्याच्याकडे वेळ नाही आहे. आणि जर आपण म्हणजे ओल्ड एजमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जर वेळ बघितला तर त्यांच्याकडे वेळ आहे. ते एकतर रिटायर झालेले असतात किंवा बिझनेस सोडलेला असतो किंवा मुलं मोठी झालेली असतात, ते हँडल करत असतात. त्यांच्याकडे वेळ आहे भरपूर आणि त्यांच्याकडे पैसे पण, कारण आयुष्यभर ते राबलेले आहेत, त्यांच्याकडे ते पैसे पण आहेत, पैसे पण भरपूर आहेत. पण प्रॉब्लेम हेल्थचा येतो. राईट. म्हणून मी एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो कुणीही भेटलं की हे फॉर्म्युला तुम्ही लाईफ ट्रायंगल समजा आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीत असाल, समजा तुम्ही यंग असाल तर तुमच्याकडे जे कमी आहे ते बॅलन्स करा, जे जास्त आहे त्यानं. बरोबर. अच्छा. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे, आरोग्य आहे, पैसे नाही आहेत. मग तुम्ही तुमच्या वेळेचा वापर करा, आरोग्याचा वापर करून तुम्ही नवीन स्किल शिका, पैसे वाढवा. राईट. समजा तुम्ही मिडल एजमध्ये आहात. मिडल एजमध्ये काय होतं, वेळच नाही आहे. बरोबर, पैसा आहे, बरोबर, हेल्थ सो आहे,
मग तुम्ही इथं काय करू शकता, मी जेव्हा मला 9,000 पगार होती, 9,000 पगार असताना सुद्धा मी 5,000चा माणूस नोकरीवर ठेवला होता. बरोबर. मग 4,000त मी कसं बसं भागवायचो आमचं सगळं. बरोबर. म्हणजे सांगायचं काय, की तुमच्याकडे जी गोष्ट कमी आहे तिला बॅलन्स करा, जी गोष्ट जास्त आहे त्याने. राईट. मग तुम्ही मिडल एजमध्ये तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही हायर करा लोकांचा टाइम हायर करा. मग तुम्ही टाइम कुणाचा हायर करणार, जे यंग एजमधली लोक आहेत. राईट. हे खूप सोपं सूत्र आहे. हे लोकांना बऱ्याच कळत नाही, आहे की नाही. तुम्हाला कसं वाटतंय कॉमेंटमध्ये सांगा, की हे जे आहे मग तिथं मॅनेज झालं, मग तिथं नोकर ठेवली, मग तुमचा वेळ मोकळा झाला, मग तुम्ही बायकोला वेळ द्या, आहे की नाही. कधीतरी बायकोला कुठं फिरायला न्या, बरोबर आहे. मुलांना वेळ द्या, त्यांचं लहानपण, आहे की नाही. किती सुंदर मुलं आहेत, किती मस्त वाटतात. म्हणजे तुम्हाला मुलं भूतकाळ आणि फ्युचरमधून वर्तमानात आणतात. आणि जेव्हा मी आता तुमच्या समोर आहे, इथं बसलोय, मी तुमच्या समोरच आहे. दॅट इज माय खासियत. सर, म्हणजे ह्याच्यातनं मला एक काय कळालं, की आपल्या व्ह्युअर्सला पण आता ते कळायला लागलं असेल, की मी पण एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यात एक सुंदर वाक्य होतं, की या जगातल्या सगळ्याच यशस्वी लोकांनी आपलं रुटीन प्रॉपर फॉलोअप केलं. म्हणजे वेळेला महत्व दिलं. की आजही आपण कित्येक ठिकाणी ऐकत असतो, युट्यूबवरती वगैरे वेगळ्या ठिकाणी, की तुमचं टाइम किलर कोण आहेत, या तुमचे टाइम स्टेलर्स कोण आहेत, म्हणजे चोरी कोण करतं तुमचा वेळ. आणि हेच जर आपल्याला नाही कळालं, जसं तुम्ही सांगितलं, की एक सुरुवातीचा काळ, मध्यवर्तीचा काळ आणि अंतिम काळ. आणि कधी कधी लोकांना आयुष्याच्या उत्तरार्धात कळलं, की माझा वेळ मी वाया घालवला. राईट. म्हणजे पैसा आणि वेळ याचा प्रचंड संबंध आहे. म्हणजे जर सुरुवातीचा वेळ बघितला तर त्याला आपण गोल्डन टाइम जर बोललो, आणि गोल्डन टाइम मध्ये जर आपण टाइम युटिलाइज प्रॉपर केला तर पैसा हवा तितका मिळू शकतो. कारण त्यात एनर्जी जास्त असते. जसं तुम्ही थोड्या वेळी बोललात, की पैसा म्हणजे एनर्जी आहे. म्हणजे 18 वर्षाचा माणूस, 22 वर्षाचा माणूस किंवा 30 वर्षाचा माणूस 22 तास पण काम करू शकतो, जे 60 वर्षाचा करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, टॅलेंट आहे, पण शरीर साथ देत नाही. बरोबर. म्हणजे आयडियाज भरपूर आहेत, पण फिजिकली अनफिट असेल तर तुम्ही तुमची ऊर्जा वापरू शकत नाही. पण तेच जर 18, 22, 23, 25 वर्षाचा माणूस असेल, एखादा तरुण असेल, तो आपला वेळ प्रॉपर युटिलाइज करून, म्हणजे पैशाच्या मागे न जाता आपल्या टॅलेंटच्या मागे गेलं, आपली हेल्थ चांगली अजून केली, चांगल्या गोष्टी शिकलो, तर जे एक्सपेक्टेशन असेल त्याच्या 10x पण आपल्याला इन्कम होऊ शकतं. राईट. ॲग्री बिलकुल 100%. सो मग तुम्ही पण ह्या ज्या पॅटर्नच्या मधून गेलात, तर असे कुठले असे 3-4 पॅटर्न तुम्ही प्रिसाइजली सांगू शकाल आपल्या संपूर्ण व्ह्युअर्सना, की मी ह्या 4 ते 5 गोष्टी मी प्रिसाइजली केल्या सुरुवातीच्या काळात. जसं तुम्ही आता बोललात, की मी 22 तास चार्ट्स बघितले, कारण ती वेळेची तुमची तितकी गरज होती. कारण मला जर आत्ता शिकता आलं तर मला भविष्यात जाऊन लोकांना ते सांगता येईल. तर अशा एक नवीन तरुण आपले व्ह्युअर्स आहेत काही, की त्यांच्याकडे वेळ आहे, पण त्यांचा वेळ कित्येक लोक किल करतायत. त्यातला एक मीडिया, एक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की हाताच्या बोटावरती जग आलंय असं आपण बोलतो, पण त्याच बोटामुळे कित्येक वेळा आपला वेळ वाया जातो. तर तुम्ही अशा कुठल्या रुटीन्स फॉलो केल्यात, की मी सकाळी हे करतो, दुपारी हे करतो, संध्याकाळी हे करतो, की आपल्या व्ह्युअर्सना ते प्रिसाइजली कळेल, की हा चला मी जॉब करतोय, मी छोटा मोठा व्यापार करतोय, तर मला ह्या 4 गोष्टी रोजच्या रोज केल्या पाहिजेत, तर मला भविष्यात जो हवा असलेला पैसा 10 पटीने माझ्याकडे येईल. बरोबर. आता तुम्ही जे बोलता म्हणलात, की 22 तास, 20 तास मी चार्टवर बसलो होतो आणि पुढे मला सांगायचं होतं, असं काही माझ्या मनात नव्हतं, किंवा मी पुढे जाऊन कुणाला तरी सांगेल किंवा मी शिकवेल, असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. फक्त माझा बेस होता क्युरिओसिटी. अच्छा. आणि मला हे सर्वांना, तुम्ही म्हणताय सर्वांना, यंग जनरेशनला तेच सांगायचं आहे, मी पण यंग आहे. तर क्युरिओसिटी ही माणसाला, जर आपण क्युरिओसिटीने जर नॉलेज घेतलं तर तुम्ही सक्सेस होता. जर समजा तेच नॉलेज याच्यातून मला किती पैसा मिळेल या एक्सपेक्टेशनने मी केलं असतं तर कदाचित मी सक्सेस नसतो झालो. मला क्युरिओसिटी होती, यार हा RSI असा करतोय तर हा MSCD मधून काय होईल, हा पॅटर्न काय करतोय. असे बाप पॅटर्न तयार केले मी. 16 बाप पॅटर्न तयार झाले. मग ते तयार झाले, मी करणारा कोण आहे त्यांनी करून घेतलं. तर ते पॅटर्न, म्हणजे सांगायचा मुद्दा हे आहे, की आपण क्युरिओसिटीमधून जर गेलो तर ते होतं. पण हे एक पॅटर्न झाला. दुसरा, माझ्या आयुष्यामध्ये
मला मजबुरी खूप होती. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल लहानपणी मी पेपर टाकायचो. म्हणजे पहाटे मला 4ला उठायलाच लागायचं. 4:30ला निघावं लागायचं. MIDCमध्ये लाईन होती, या पेपरची लाईन. आणि मी जर 4ला नाही उठू शकलो किंवा थोडा पण उशीर झाला तर ती लाईन दुसरा पोरगा घ्यायचा. ओके. आणि मग मला त्या दिवशीचे जे काही 5-10 रुपये 15 रुपये मिळणार आहेत ते मिळत नव्हते. जीवाच्या आकांताने पळायचं. आणि मग त्यावेळेस पासून मला 4 वाजता उठायची सवय लागली. त्यावेळेस वाटायचं यार काय मला देव माझ्याच मागे का लागलाय, आहे की नाही, असं वाटतं ना सर्वांना, आहे की नाही, एवढं मी कष्ट करतोय, एवढं चांगलं करतोय, माझ्याच मागे का लागलाय. आणि आपल्याला आजूबाजूला सगळ्यांचं चांगलं चाललंय असं वाटतं. आमच्या मार्केटमध्ये सुद्धा, आहे की नाही, आता स्टुडंटचा मला अनुभव आहे चांगला. त्यांना वाटतं की यार मी एकटाच लॉसमध्ये, हे सगळेच्या सगळे बघा जे आता प्रॉफिटचे फेक स्क्रीनशॉट टाकणं किंवा असे खूप फ्रॉड चालतात मार्केटमध्ये. मग ते लोकांना वाटतं की यार सगळेच कमवायलेत, मी एकटाच कमवायला गेलो. तसं मला तेव्हा लहानपणी वाटायचं सर यार हे सगळेच सुखी आहेत, सगळे चांगले, देव माझ्याच मागे लागलाय. आणि पण आज मी एवढा खुश आहे की त्या प्रसंगामुळे मला जर ते त्रास दिला नसता देवाने तर मला आज पण मी 4 वाजता उठतोच, चाहे दुनिया इधर की उधर हो जाए. म्हणजे 4:30 वाजता माझं काम चालू झालेलं असतं. मग आमची टीम सगळे लोक 9 वाजता येतात, बरोबर 9पर्यंत माझं 1 दिवसाचं काम संपलेलं असतं. म्हणजे 1 दिवसाचं काम इन द सेन्स, समजा एखादं पुस्तक आहे जे मी दिवसभरात वाचणार आहे ते तेवढ्या वेळात होतं, किंवा एखादा कन्सेप्ट किंवा एखादं काही क्रिएट करायचं आहे ते दिवसभरात सुद्धा होऊ शकत नाही, तेवढ्या वेळात होऊन जातं. तर तो एक मला असं वाटतं की जे पण आता जिथं पण आपण आहोत, जसे पण आहोत, तिथे खुश राहायला पाहिजे. ओके. कारण तुम्ही आज वर्तमानात जर तुम्ही खुश नसाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे अचीव झालं, मला हे मिळाल्यानंतर मी खुश होईन, मी आनंदी होईन, म्हणजे ते जे टार्गेट आहे तुमचं ते फ्युचरमध्ये अचीव होणार आहे. बरोबर. आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी होईल असं तुमच्या अपेक्षा आहे. ह्याचा अर्थच आहे की तुम्ही आज दुःखी आहात. जर तुम्ही आज वर्तमानात दुःखी आहात तर ते जे टार्गेट तुमचं फ्युचरमध्ये अचीव होणार आहे ते फ्युचर सुद्धा कधी ना कधी वर्तमान काळ होणार आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही ते अचीव झाल्यावर आनंदी राहू शकत नाही, कारण तुम्ही वर्तमान काळात दुःखी राहायची सवय आहे. राईट. म्हणजे हे सगळं सर्कल आहे. राईट. सो मला आता एक गोष्ट काय कळाली सर, की पॅटर्न बनतात कसे, की मी भविष्यात आनंदी होण्यासाठी आता वर्तमानात मी दुःखीच आहे. आणि हा खूप सुंदर तुम्ही एक कन्सेप्ट क्लिअर केलात, की जसं तुम्ही सांगितलं की वेळ आणि पैसा याचा प्रचंड चांगला संबंध आहे. आणि वेळ हा लिमिटेड आपण बोलतो, पण त्याला आपण मल्टिप्लाय करू शकतो, डुप्लिकेट करू शकतो, जसं ॲडव्हान्टेज घेऊन. म्हणजे जगातल्या यशस्वी लोकांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो किंवा पुस्तकं वाचतो त्यातनं एक कळतं की ते जगाच्या 2 पावलं पुढे असतात. म्हणजे पुढे असतात म्हणजे काय, तर वेळेचा सदुपयोग ते कसे करतात. म्हणजे मॅक्झिमम लोक 9-10 वाजता चालू करतात काम, ते 4ला चालू करतात. तर 4 ते 9 हा 5 तास एक्झाम्पलसाठी अख्ख्या दिवसाचा आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये 5 तास ड्युटी आहे. 5 तास जर सर दिवसाचे पकडले तर महिन्याचे किती झाले, वर्षाचे किती झाले, आणि एक पूर्ण स्पॅन पकडला आयुष्याचा, तर जवळजवळ 50 वर्षाचा स्पॅन पकडला आणि 5 तास इंटू पर डेचे जर कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 10-20 वर्ष तुम्ही जनरेट करता वेळ. येस, आय एग्री. म्हणजे मला आता किंवा आपल्या व्ह्युअर्सना पण मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही पण तुमच्या रुटीन बद्दल खाली जर टाईप केलं तुमचं रुटीन कसं असतं आणि त्या रुटीन बद्दल पॅटर्न्स कसे बनतात, आणि तेच पॅटर्न्स तेच रुटीन तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. म्हणजे जर आज मी आनंदी असेल तर माझ्या कामात मी प्रोडक्टिव्हिटी जास्त आणेल. आता जसं मी कामाला आहे किंवा मी व्यापार करतोय किंवा छोटं मोठं मी कुठेतरी काम करतोय आणि मी नाखुश आहे, तर ऑब्व्हियसली माझं प्रोडक्टिव्हिटी ती चांगली येणार नाही. आणि जर माझा रिझल्ट प्रोडक्टिव्हिटी चांगली नसेल तर मला माझ्या मालाला भाव किंवा माझ्या कामाला प्रमोशन किंवा माझा पगार वाढ हे काहीच नाही मिळणार. म्हणजे जगातले कित्येक लोक बोलतात की पैसा आला की मी आनंदी होईल. आणि तुम्ही सांगितलेला पॅटर्न आहे की पहिला आनंदी व्हा, तर तुमचे व्हायब्रेशन, जसं मगाशी तुम्ही बोललात, ऊर्जा व्हायब्रेशन चेंज होतील, तुमचं ओरा चेंज होईल, तुमचे बोलणं चालणं वागणं विचार करण्याची पद्धत बदलेल आणि ऑब्व्हियसली तुम्ही एक नवीन व्यक्ती तयार व्हाल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला
जे रिसोर्सेस आहेत बरोबर. किंवा जसं एक तुम्हाला प्रमोशन मिळणं किंवा एखादी चांगली ऑर्डर अजून मिळणं कस्टमरकडून तुमच्या किंवा मोठी ऑर्डर मिळणं आणि त्यातून तुमचं उत्पन्न वाढणं, म्हणजे काम तेच आहे, फक्त पद्धत बदला. जशी तुम्ही तुमच्या आयुष्यात इथपर्यंत येण्यासाठी खूप पद्धती अवलंबल्या असतील. जसं तुम्ही सांगितलं की मी सकाळी 4ला उठणं, 4:30ला काम स्टार्ट करणं, 9च्या म्हणजे मी काही खूप शहाणा होतो अशातला भाग नाही, मजबुरी होती म्हणून उठावं लागत होतं. पण आता मात्र ऑटोमॅटिक उठतो. राईट. आणि जे आपलं फोनवर सुद्धा भरपूर डिस्कशन झालेलं आहे, आधी हॅपीनेस का सक्सेस, राईट. म्हणजे यश आधी की आनंद आधी. आनंद. तर ते पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा हे मी मिळाल्यावर, मी सक्सेस झाल्यावर मी आनंदी होईल. राईट. ॲक्च्युली तसं नाही आहे, उलट आहे. जर तुम्ही हॅपीनेस आनंदी असाल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. राईट. 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 आणि लोकांना तेच एक शेअर पण आहे, आपण 2-4दा म्हणलेलं मी लोकांसाठी पण म्हणून दाखवतो वाटलं. जरूर जरूर. उनको कामयाबी में सुकून मिला वो दौड़ते चले गए. राईट. उनको कामयाबी में सुकून मिला वो दौड़ते चले गए. हमें सुकून में कामयाबी मिली, हम ठहर गए. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच म्हणजे खूप साऱ्या लोकांना आपण जे मेहनत करताना बघतोय त्यांच्यासाठी हे आहे की बाबा तुम्ही तुमचं पॅटर्न चेंज करा आणि रुटीनवरती फोकस करा. बरोबर. तर तुमचा वेळ हाच पैसा म्हणून तुम्हाला रिटर्न्स मिळतील. आणि जे जितका वेळ तुमच्याकडे एक्स्ट्रा होईल त्याच्यात तुम्ही स्वतःला बदलू शकता. मग सर, पैसा कमवायचा असेल तर बदल कुठल्या कुठल्या गोष्टीत केला पाहिजे कुठल्याही व्यक्तीने? म्हणजे तो तरुण असेल, नोकरदार असेल किंवा व्यापारी असेल किंवा एखादी गृहिणी असेल की तिलाही वाटत असतं की मी फक्त काय काम करण्यासाठी जन्माला आलेलं नाही, मलाही काहीतरी माझा आयडेंटिटी क्रिएट करायचा, मला माझा व्यवसाय निर्माण करायचा. बरोबर. तर काय तुम्ही सांगाल? खूप छान प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर सगळ्यांनी समजून घेतलं तर खूप प्रॉब्लेम, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ॲक्च्युली पैसा म्हणजे आपण पैसा कमवतोय याचा अर्थ मी माझा वेळ आणि श्रम हे लाईफ एनर्जीच्या रूपात पैशात साठवतोय. बरोबर. आता समजा फॉर एक्झाम्पल हे उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होईल. एक पुस्तक आहे, युअर लाईफ ऑर युअर मनी ऑर युअर लाईफ. ते पुस्तक वाचलं तर खूप छान होईल. तर समजा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या गल्लीतून चाललाय, समजा सिनेमाला गेलाय, रात्री 12 वाजता सिनेमा सुटला आणि टॉकीजमधून तुम्ही बाहेर पडलायत आणि एक घरापर्यंत जाईपर्यंत एक अंधारं बोळ आहे आणि तिथं तुम्हाला 4-5 चोरांनी पकडलं, आहे की नाही? आहे की नाही? सगळे पैसे काढ नाही तर मारून टाके. बरोबर. मग आपण त्यावेळेस पैसे चूज करतो का लाईफ? राईट. हां, आपण जीवन चूज करतो. आपल्याला माहिती आहे अरे हे सगळं घे, मला मारू नको बाबा. बरोबर. आहे की नाही? मग किती साधं आहे की नाही? तुमचं युअर मनी ऑर युअर लाईफ. तर युअर लाईफ ना, युअर लाईफ फर्स्ट. जिंदा बचेंगे तो बहुत कमाएंगे ना, आहे की नाही? पण हे साधं सूत्र आपण प्रत्यक्ष जीवनात वापरत नाही. बरोबर आहे. मुलीचा बर्थडे का ऑफिसची मीटिंग, प्रत्येक ठिकाणी आयदर ऑर हे येतच. आणि त्यावेळेस तुम्ही काय चूज करता त्याच्यानुसार तुमचं लाईफ चालत राहतं. आणि तुमचा जो प्रश्न होता त्यालाच कंटिन्यू जर केलं की हे फक्त याच्यातच नाही, म्हणजे जे पॅटर्न बनतायत किंवा हे सगळं काही लहानपणी ठरतं. म्हणजे समजा पैसा पण आहे तर तुमच्याकडं किती पैसा आहे हे लहानपणी ठरतं, किती येणार आहे. म्हणजे हे शॉकिंग वाटेल पण दिस इज रिॲलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला मनी माइंडसेट एक असतो, ओके, तो लहानपणीच बनतो. माझं पर्सनल ओपिनियन आहे, कदाचित मी चुकीचा पण असेल. मग लहानपणी समजा फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, ती मुलगी आईला पैसे मागते, मम्मी मला चॉकलेट आणायचे पैसे दे. आई काय म्हणते की बेटा माझ्याकडे पैसे नाहीत, पप्पाकडून घे. मग ती पप्पाकडे जाते, ते पैसे घेते, चॉकलेट आणते. साधा प्रसंग आहे. बरं, असे साधे साधे हजारो प्रसंग आपल्या लहानपणी घडत असतात. आता याच्यात काय असं माइंडसेट घडण्यासारखं? पण जेव्हा जेव्हा तिला पैशाची गरज पडते तेव्हा तेव्हा ती मम्मीकडे जेव्हा जाते तेव्हा तेव्हा मम्मी सांगते की बाबा पप्पाकडून घे. तिच्या डोक्यात लहानपणीच बसतं की स्त्रियांकडे पैसे नसतात, आहे की नाही? पैसे हे फक्त पुरुषांकडेच असतात, आहे की नाही? आणि त्यामुळे पैसे आपण ठेवायचे नसतात. मग ती मुलगी
लहानपणी बापावर, तरुणपणी भावावर आणि लग्न झाल्यावर नवऱ्यावर अवलंबून असते. म्हणून तर भारतामध्ये बघा ना, आज 50% म्हणजे भारत मागं असण्याचं कारण मला असं वाटतं, की आपली 50% जनता ही नॉन वर्किंग आहे. राईट. ते वर्क करत नाहीत असं नाही, पण त्यांना आपण मेन वर्कफोर्समध्ये आणलंच नाही. आहे की नाही? म्हणजे जर 100 महिला असतील, त्यापैकी 80 महिला ह्या वर्कफोर्समध्येच नाही आहेत. ह्या 80 पैकी जर आपण 50% जरी महिला जर वर्कफोर्समध्ये आणू शकलो, भारत इतक्या एक नंबरला जाईल जगात टॉपवर. आणि टॉपवर असा जाईल, त्या एक नंबरला 2 नंबरवाला कधी स्वप्न सुद्धा बघू शकणार नाही, की मी त्या 1 नंबरला कधी जाऊ शकेन. बरोबर. बरं, इतकी कॅपॅसिटी इंडियामध्ये आहे. इंडिया इज द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. राईट. आणि खूप पोटेन्शियल आहे भारतामध्ये. आता दुसरीकडं वर्क, आता जपानसारख्या देशामध्ये माणसं मिळत नाहीत. हो. कामाला ऑफिसमध्ये त्या एका माणसाला तिथं ऑफिसमध्येच बेड वगैरे टाकलेले आहेत. तू घरी जाऊच नको, इथं झोप, उठ आणि इथंच काम कर. काय पैसे घ्यायचे ते घे. कित्येक देशामध्ये मूल जन्माला घालायला तुम्हाला स्कॉलरशिप आहे. राईट. तुम्ही जर एक मूल जन्माला घातलं, तर तुम्हाला दर महिन्याला गव्हर्नमेंट एक एक्स अमाऊंट देते. म्हणजे तसं तर भारतात करू नये गव्हर्नमेंटने, नाहीतर ऑलरेडी एवढी लोकसंख्या बरोबर, आहे की बरोबर नाही. आहे. तर सांगायचा हा मुद्दा आहे की आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या पाहिजेत. ह्याचे जे बीज रुजलेले आहेत ते सगळे लहानपणी आहेत. मग इथं आता समजा आत्ता घेतलेले एक्झाम्पल, इथंच काय करू शकतो आपण? आईवडिलांनी ठरवून की बाबा तिला तसे संस्कार दिले पाहिजे. आईकडे पैसे मागितले, हां कशासाठी पाहिजेत हे घे. बरोबर आहे. त्यांना पैशाचं महत्त्व मुलगा मुलगी एकत्र बसून समजलं पाहिजे. बरोबर आहे. हे काही मुलीच्या बाबतीतच असं आहे असं नाही. बरोबर, कित्येक घरामध्ये बाप ओरडतात, अरे पैसे काय झाडाला लागले काय, नालाय काय बेण्या. बरोबर आहे. मग ते बाप आपला सारखा असं म्हणतो, म्हणजे पैसे इज व्हेरी हार्ड थिंग. राईट. आय कांट अचीव इन माय लाईफ. ही एक भावना त्याला लहान मुलामध्ये आहे. आणि तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. कारण त्याचा लक जरी आलं तरी त्याचा माइंडसेट खरं, लक म्हणजे त्याला लॉटरी जरी लागली 1 करोडची तरी ते काही वर्षांनी भिकारीच होणार आहे. कारण त्याचा माइंडसेट काय झालेला आहे तसं बनलेलं आहे. त्यामुळं आपल्याला लहान मुलांचा माइंडसेट काय बनतोय ह्याच्यावर खूप फोकस केला पाहिजे. राईट. आता मग ह्याच्यात दुसरा पार्ट येतो तुमच्या क्वेश्चनचा, की बाबा लहानपणी, आता तर तो मोठा आहे, आता लहानपण चेंज करू शकत नाही, पण माइंडसेट चेंज करू शकतो, आहे की नाही. मग आम्ही काय करतो स्टुडंटला, की त्याचं पूर्ण लिहायला लावतो त्याला. आमच्या मेडिटेशनच्या काही पद्धती आहेत, आम्ही तसं डेव्हलप केलेलं आहे की नाही. मी सेपरेट पर्सनली घेतो एका एका व्यक्तीला, आणि मग ते लहानपणीचं सगळं काय झालेलं आहे नेमकं ती हिस्ट्री काढून त्याच्यावर काही सर्जिकल स्ट्राईक करून त्याच्यावर मग माइंडसेट आम्ही चेंज करतो. ओके. आहे की नाही. कित्येक लोकांना वाटतं अरे, आणि लोकांना काय, तुम्ही कुठल्याही खेड्यात जावा, चौकात चौकात लोक बसून गप्पा मारतात, नाही नाही पैसा काय सगळं आहे का, माणुसकी महत्वाची आहे, माणुसकी जपली पाहिजे. मग त्यांना माणुसकीच मिळते, पैसा मिळत नाही कधी. आहे की नाही. प्रॉब्लेम हा आहे की नाही, आयदर ऑर का बरं. मला त्यांच्या डोक्यात ही आहे की माणुसकी आणि पैसा एकत्र राहू शकत नाही. का बरं? श्रीमंत माणसाकडे माणुसकी नाही आहे का? आणि श्रीमंताबद्दल तर एवढ्या अफवा पसरवून ठेवलेल्या आहेत, आहे की नाही. हे मला नंतर, मलाही पण श्रीमंत झाल्यावर कळलं, मी पण त्यातच होतो. मलाही वाटायचं असाला हे श्रीमंत लोक नीच असतात असं तसं, पण मी जेव्हा त्यात अडकलो, आहे की नाही, ज्या देशात श्रीमंत लोक आहेत तो देशच श्रीमंत होऊ शकतो. गरिबामुळे देश चालत नाही, आहे की नाही. ह्याचा गैरअर्थ काढून परत निगेटिव्हिटी पसरवू नका. पण मेन श्रीमंत लोक देश चालवतात, सगळ्यात जास्त टॅक्स ते पेड करतात. बाकीचे लोक घेत. आज 80 करोड लोकांना गव्हर्नमेंट फुकट धान्य देते. बरोबर. फुकट धान्य देते. मी म्हणतो की आता मी गरिबाच्या विरोधात नाही, किंवा मी पण गरीबच मुलगा आहे, राईट, चुकून थोडंफार काही असेल माझ्याकडे, पण ह्यामुळं काय होतं की एक तर गरिबाचा अपमान होतो की बाबा वरून फुकट मिळतंय, आणि दुसरी गोष्ट काय होतं की त्यांचा स्वाभिमान ठेचला जाऊन त्यांना पुन्हा आळसपण, प्रोक्रस्टिनेशन तयार होतं. राईट. आहे की नाही. जर मला आज खेड्यापाड्यामध्ये मजूर मिळत नाहीत साहेब, 500चे 1000 घे म्हणलं तरी लोक काम करायला तयार नाहीत. बरोबर. कारण खायला फ्री मिळत आहे. लयच तिखट मिरचू मसाल्याला काय लागत, ते पण 6000 देते गव्हर्नमेंट, आहे की नाही. आणि ते कमी होतं काय म्हणून अजून परत लाडक्या बहिणीचे पैसे आहेतच घरात. तर का काम करायचं?
त्याला काम का करतो माणूस ह्याच्यावर एक पॉडकास्ट घेऊ आपण. बरोबर, त्याचे काही 5 कारण आहेत. पण आता हा जो पॅटर्न तयार व्हायला यामुळं माइंडसेट मला हे चुकीचं आहे असं म्हणायचं नाही, गव्हर्नमेंटचं धोरण वगैरे मी त्या मताचा नाही आहे, बरोबर आहे. परंतु मला हे म्हणायचं की हे माइंडसेट बनवत जातं आपलं. एक्झॅक्टली आहे की नाही. तर हे माइंडसेट आपल्याला चेंज करावं लागतं आणि ह्याचे पॅटर्न स्टेप बाय स्टेप ब्रेक करता येतात. राईट. आणि मग आपल्याला नवीन पॅटर्न करावं लागतात. मग ह्याला म्हणायचं की बाबा न्यू माइंडसेट क्रिएशन अँड हॅबिट बिल्डिंग. अरे बरोबर आहे. मग त्या हॅबिट बिल्डिंगसाठी आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं. मग त्याला ते हॅबिट कळायला लागतात आणि मग त्या हे प्रत्येकजण करू शकतो. म्हणजे मीच खूप हुशार आहे अशातला भाग नाही. प्रत्येकाकडे ते कॅपॅसिटी आहे. त्यांनी फक्त थोडासा प्रयत्न करायची गरज आहे. आणि मग ही हॅबिट बिल्डिंग जर स्टेप बाय स्टेप केली, खूप गैरसमज आहेत पैशाबद्दल. ते आपल्याला पहिले मिटवावे लागतील. ते मिटवल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल की तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवावं लागेल. बरोबर. त्याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणू. मग हे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी काय, म्हणजे हे कसं काढायचं कॅल्क्युलेशन. मी सोप्या भाषेत ह्याला म्हणतो की तुमची पैशाची कोंबडी. ओके. हां, म्हणजे समजावं ह्यामुळं, आहे की नाही. जर ते कंटिन्यू करायचं असेल तर करतो, त्याचं काही नाही. नाही सर, कारण हा विषय आता खूप आपल्या भाषेत, मराठी भाषेत रंगात आलाय. कारण एक गोष्ट आपल्या व्ह्युअर्सना पण कळायला लागली असेल की खूप वेळा आपण स्वतःलाच काहीतरी निगेटिव्ह गोष्टी सांगत असतो. म्हणजे जर तुम्ही 10 गरीब माणसांना पकडलं किंवा मिडल क्लास लोकांना, आपण त्यांचा अपमान नाही करत, पण आपण जर त्यांना विचारलं पैसा कमवायचा, कशाला हवाय पैसा, काय गरज आहे पैशाची, जे चाललंय ते चांगलं चाललंय ना माझं, कशाला, पण स्वप्न बघायची पण पद्धत नाही बदलायची. तर पहिलं मला आत्ता काय कळालं तुमच्या ह्या संपूर्ण कन्व्हर्सेशनमधून की माइंडसेट हा कुठल्याही वेळी बदलता येतो. आणि जर माइंडसेट चेंज झाला तर कितीतरी गोष्टी चेंज व्हायला सुरुवात होते. राईट. आणि त्यातून तुमची ऊर्जा वाढते. ऊर्जा वाढली की तुमचं काम वाढू शकतं, तुमचा वेळ तुम्ही वाढवू शकता आणि तो वाढलेला वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी वापरू शकता. तर लहानपणापासूनच आपले माइंडसेट जर आपल्या व्ह्युअर्सने, आपल्या मुलांची चेंज करायला सुरुवात केली तर एक उत्तम तरुण किंवा उत्तम एक नागरिक घडू शकतो. जसं तुम्ही बोललात की देशात आज टॅक्स पेयरच देश चालवत आहेत. राईट. त्याच्यावरती मतभिन्नता असू शकते आपल्या व्ह्युअर्सशी. आम्ही असं नाही म्हणत की टॅक्स नाही भरत ते देश नाही चालवत, सगळेच चालवतात. पण जर आपलं उत्पन्न वाढलं तर आपण आपल्या देशाच्या प्रोग्रेसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी अजून एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. म्हणजे माइंडसेटवरती काम करणं प्रत्येक माणसाचं गरज आहे. की प्रत्येकाला श्रीमंत व्हायचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही. जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो त्यांनी मिळवला पाहिजे. बरोबर आहे. श्रीमंत आणि वेल्दी हे पण फरक आहे, त्याच्यावर पण मी बोलेन. पण आता फायनान्शियल फ्रीडम जर आपण साधी व्याख्या बघायची म्हणलं, प्रत्येकाचं वेगवेगळी व्याख्या आहे फायनान्शियल फ्रीडमची. काही लोक तर जे मनात येईल ते करायला फ्री पैसा उपलब्ध असणं. राईट. मला जे पाहिजे, समजा मला रोल्स रॉयल्स पाहिजे, माझ्याकडे पैसे असतात, ते म्हणजे फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. और फायनान्शियल फ्रीडम म्हणजे ॲबिलिटी टू लिव्ह युअर डिझायर लाईफस्टाईल विदाउट हॅव्हिंग टू वर्क. ओके. म्हणजे तुमची जी इच्छा असलेलं तुम्हाला जीवन जे जगायची इच्छा आहे ते जीवन तुम्हाला जगता यावं पैशासाठी काम न करता असं नाही, पैशासाठी काम. आपल्याला परत पुढे आवडीचं फायनान्शियल फ्रीडम यासाठीच मिळवायचं असतं की आपल्याला आपल्या आवडीचं काम करायला मिळावं. आणि जे लोकांना ऑलरेडी ते त्यांच्या आवडीचं काम करत आहेत आणि पैसे मिळवत आहेत तर ते ऑलरेडी फायनान्शियली फ्री आहेत माझ्या दृष्टीने. तर मग हे फायनान्शियल फ्रीडम मिळवायचे 5 फॅक्टर असतात. राईट. तर पहिला फॅक्टर असतो की वर्किंग इन्कम. राईट. वर्किंग इन्कम. दुसरा वर्किंग इन्कममधून जो आपल्याला पैसा आला तर सेकंड सेव्हिंग नंतर मग इन्व्हेस्टिंग. राईट. मग इन्व्हेस्टिंग नंतर पॅसिव्ह इन्कम. राईट. आणि पॅसिव्ह इन्कम नंतर सिम्प्लिसिटी. हे 5 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. हे सगळ्यांनी लिहून घेतलं तरी चालेल. कारण तुम्हाला कुठला तरी तुमचं वर्किंग इन्कम, जॉब असेल, बिझनेस असेल, जे पण असेल, त्याच्यातून तुम्हाला पैसे सेव्ह करता आले पाहिजे. मग हे पैसे सेव्ह कसे करायचे, तुम्हाला इनकमिंग काय, आउटगोईंग काय हे काढावं लागेल. तुम्हाला बजेटिंग करावं लागेल. कित्येक लोक मी बघितले असे, त्यांना माहीतच नाही, पगार आली की लगे त्या आठवड्यात संपून जाते. बरोबर. काहीच राहत नाही शिल्लक. बरोबर आहे. नेमकं आणि कारण तर केलेलं तर काहीच नसतं. बरोबर आहे.
हे जे आपल्याला बजेटिंग म्हणजे आम्ही काय करतो, आमच्याकडे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. तर आमची टीम एक्सपर्ट टीम आहे एकदम, आणि आमचं सॉफ्टवेअर पण आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आणि आम्ही फ्री देतो. पण काही लोक फ्री म्हणलं की ते फोन उचलत नाहीत, म्हणून आम्ही 200-250 रुपये फीस ठेवले. वाटल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर हे परदेशामध्ये लाखो रुपये लागतात त्याला, महिन्याला 20-25 हजार खर्च आहे. पण लोकांना आपण फ्री, त्यांना ते महत्त्व कळत नाही. मग ते करून घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने करून घ्या. नंतर लिंकवर क्लिक करून फक्त नाव वगैरे भरायचं आहे. 200-250 ती तर फीस द्यावी लागेल, कारण भारतामध्ये अशी सिच्युएशन, ₹1 जरी दिला तर ते सोडत नाही, मग हजर राहत. राईट. फ्री असलं की मग ते केअर करत नाही माणूस तेवढा, चला ठीक आहे असं. आणि मग त्या फायनान्शियल फ्रीडममध्ये हे 5 पार्टमध्ये आपल्याला काम करावं लागेल. आणि कुणीही फायनान्शियली फ्री होऊ शकतो, वेल्दी होऊ शकतो. राईट. रिच आणि वेल्दीमध्ये फरक आहे. रिच म्हणजे जगातली कुठलीही वस्तू घेण्याची ऐपत असणे. वेल्दी म्हणजे तसं नाही आहे. वेल्दी म्हणजे सिम्पल लाईफ, विदाऊट खर्च न करता जगता आलं पाहिजे. वेल्दी जसं वॉरन बफेट्स वेल्दी आहेत. बरोबर. राईट. इलॉन मस्क वेल्दी आहे. इलॉन मस्ककडे स्वतःचं घर नाही आहे. बरोबर. लोक काय करतात माहिती आहे का, ते त्या जो सक्सेसफुल व्यक्ती आहे तसं डायरेक्ट सक्सेस बघतात. त्याला आयुष्यात काय काय प्रॉब्लेम आले ते बघतच नाहीत. त्याचे तू खरं कसं राहतोय काय नाही काही माहीत नसतं लोकांना. आणि जे यूट्यूब किंवा असं सोशल मीडियावर जे व्हिडिओ किंवा काही क्लिप व्हायरल केले जातात ते फक्त ते दाखवतात. बरोबर. की यांनी एवढे कमवले. अरे बाबा, त्याचं आयुष्य किती खतरनाक गेलेलं आहे. इलॉन मस्क बर्बाद झाला होता. स्पेसएक्स मध्ये त्याने एवढं कमवलं, पेपाल हे ते. अनेक वेळा हे लोक, ट्रम्प आहे, डोनाल्ड ट्रम्प बर्बाद झाले होते. अमिताभ बच्चन बर्बाद झाले होते. हे परत राखेतून उठलेत. बरोबर आहे. मग आता त्या लोकांचे तुम्ही असे व्हिडिओ, लोक शॉर्ट समरी बघतात किंवा असं. मला सगळ्यांना हे म्हणणं आहे की तुम्ही असलं बघण्यापेक्षा पुस्तकं वाचा. समजा इलॉन मस्कचा एखादा व्हिडिओ बघण्यापेक्षा, इलॉन मस्कचा चेहरा असतो आणि आप भी कमा सकते हो 1000 करोड, काय लॉजिक आहे? अरे त्यांनी किती खास्ता खाल्ल्यात, लहानपणापासून किती प्रॉब्लेममध्ये तो जगला आहे. राईट. तर हे आपल्याला कसं कधी कळतं, बायोग्राफी वाचल्यानंतर. तुम्ही जर इलॉन मस्कची बायोग्राफी वाचली किंवा कुठल्याही तुमच्या क्षेत्रात, तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रात सक्सेसफुल व्यक्तीची बायोग्राफी वाचा. बरोबर. मग तुम्हाला लक्षात येईल, यार मी ज्या कंडिशनमध्ये आहे ह्याच कंडिशनमध्ये तर ते होते. राईट. तुम्हाला रिअल मोटिवेशन मिळेल, जे की कधी खतम होणार नाही. तुम्हाला लक्षात येईल रियालिटी, यार मैं भी कर सकता हूँ. माझ्यापेक्षा बिकट परिस्थिती होती यांची, तर त्यांनी केलंय, मग मी का नाही. म्हणजे मला सर काय विचारायचं आता, यातून एक कळालं की आपण खूप वेळा शॉर्ट्स अँड रील्स बघतो. ठीक आहे, त्या चांगल्या पण असतात, काही इन्फॉर्मेटिव्ह असतात. पण ह्या यशस्वी लोकांनी, तुम्ही पण, म्हणजे जसं असतात की मला एक चांगला बॉडी बिल्ड करायची असेल तर मला एक जिम ट्रेनर असेल तर तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकेल. राईट. की तुम्ही हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे. मला एखादा समजा चांगला कोर्स करायचा असेल तर एक प्रोफेसर किंवा एक टीचर किंवा एक ती व्यक्ती असते जी मला सांगते की हा अभ्यास कर, असा कर, असा कर. तसं आपल्या सगळ्या सिस्टममध्ये जर बघितलं तर असं कुठलं मॅन्युअल नाही आहे की करोडपती कसं बनावं, श्रीमंत कसं बनावं. तर तुम्हाला काय वाटतं सर, पैशाच्या सवयी किंवा पैशाचा कोच असला पाहिजे